पोस्टर टाकतील। हो 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 नक्की तू मला आठवणीने घाल, म्हणजे तू विसरलीस तर मी तुला आठवण करीन आणि मी विसरलो तर तू आठवणीनं मला आठवण कर, तुला आठवणीनं आठवण करायची अत्राची। पण हा शेखर गेला का ग? अहो उठायला उशीर झाला म्हणून नुसती धावाधाव चालली होती। बरोबर, उठायला उशीर झाला की असंच होणार। तू सांगू का आम्हाला हे सगळे टिपरे सूर्यवंशी आहेत, मी सोडून। आमचे दुसरे कुठे टाकते? हा ते आत्ताच निघालेत। निघाला? अरे म्हणजे आम्हाला सूर्य उगवलाय कुठून? बहुधा पश्चिमेकडून। काय नाही रे, पूर्वीसारखं दम नाही राहिला सोसायटीत आता। हो यार, इथे वर्षानुवर्ष राहणारी माणसं एक एक करून गायब होत चाललेत सगळी। जास्त पैसा, मोठी जागा याच्या प्रेमात पडून आपण मुंबई सोडतो याचं भान कोणालाच नाहीये। खरं म्हणजे मराठी माणसातच दोष आहे। आपण मग काय ओरडून फायदा? हा, मुंबईत येणाऱ्यांना ओरडून काय फायदा आहे का मला सांग? काही नाही। यू आर राईट, ऍब्सोल्युटली राईट मनोज। काय रे माझ्या नावाने आरडाओरडा करताय? तुझ्या नावाने नाही रे बाबा। काय आज ऑफिसला लेट वाटतं? मनोज, माझ्या जिमखान्यात एक बॉस आहे, तो इतर काहीच काम करत नाही, तर मी ऑफिसला लेट का हा प्रश्न विचारण्याचा त्याचा हक्क तू का हिरावून घेतोयस? ए हसू नको, कळलं का? प्रधान घर विकतायत। काय बोलतोस काय? वा, म्हणजे अजून एक मराठी माणूस कमी होणार। खोटं मी सांगू ना, आपल्या सोसायटीत नियमच करायला हवा, जागा विकायची झाली तर मराठी माणसांनाच विका। म्हणजे त्या शाकाहारी मांसाहारी प्रकरणासारखं। आपण कितीही टाव फोडला तरी परिस्थितीत फरक पडणार नाही। गोटे जर आपल्या घरच्यांना कळलं ना तर काय करतील माहितीये? ओरडतील, म्हणतील चला कामधंद्याला लागा, राजकारण विजकारण सोडा, नंतर मग कष्ट करायला हवेत बाबा, कष्ट करायला हवेत। अरे शिर्या, आज तुझे बाबा अगदी घाईघाईने ऑफिसला गेले रे, काय प्रॉब्लेम नाही ना? 4 दिवसांनी जात आहेत, हा कदाचित प्रॉब्लेम होऊ शकतो। शेखर, काय रे अरे सुट्टीवर जाणार होतास ना? हो, अरे नाही रे, ती मेहता इन्सांची परचेस ऑर्डर काढायची होती ना। साहेबांनी काल रात्री फोन केला म्हणून मग यायला लागलं इथे। मग शैला आणि अमेरिकन मंडळी काय म्हणतात? मजेत आहेत, मजा येते, सगळं नवीन नवीन वाटतंय असं म्हणाल तुम्ही। अरे करेक्ट आहे। अरे आपण 4 दिवस गावाहून आलो ना की आपल्याला सगळं नवीन नवीन वाटतं, ती तर एवढ्या वर्षांनी येते। सध्या तिच्या एंटरटेनमेंटसाठी शिर्या आणि शलाकाला ठेवलाय, त्यातून आबा आहेतच। मुलगी एवढ्या वर्षांनी आली आहे, मग आम्हा खुश असतील ना खूप? अरे मग काय, नुसत्या कौतुकाने नाहून घालतायत। कधी कधी असं वाटतं की खूप लांब बसले की माणसं खूप जवळ असतात का रे? अरे शेखर, परवा शलाका काय करत होती रे बँड्राला? खरेदी, दुसरं काय? अरे सतत खरेदी चालले, लिंकिंग रोडला गेली असणार ती, तुला सांगतो घरामध्ये पाय ठेवायला जागा नाही, इतक्या पिशव्या झाल्यात ना, फर्निचर कमी आणि पिशव्या जास्ती अशी अवस्था आहे। पण तू काही म्हणा शेखर, शैलाला ना एवढा मोठा मुलगा असेल असं स्वप्नातही वाटत नाही। मुलगा? काय बोलतो? अरे तिला 2 मुली नाही का, निकिता आणि योगिता? अरे हो, मग परवा शलाका बरोबर कोण होता? एकदम स्मार्ट, टिपिकल अमेरिकन लुक। कोण होतो? आता हे तुम्हालाच विचार। मला काय माहित नाही रे। बघ रे बाबा, वेळीच चौकशी करून घे, नाही म्हणजे मुलगी वयात आली आहे म्हणून सांगतो। हे शेखर, अरे एवढं काय टेन्शन घेतोस? तशी तुझी मुलं डिसेंट आहेत रे एकदम। नाही नाही, या आहेतच रे। शलाका बरोबर परवा कोण होता? हो चल काहीतरीच तुझं। हा नाही नाही, अजिबात नको। म्हणजे तू मला आवडतं म्हणून करणार आहे? सो स्वीट। नाही ना, हो नॅशनल पार्क चालेल ना, कधी येऊ? हा ते आईला जरा पटवावं लागेल, बघते। हो हा ओके, सांगते। हो बाय। काय कोणाचा होता ग? मावशीला फोन केला होता मी। अच्छा,
पमाला केला होता काय? बाबा आले का ग? अहो आलात तुम्ही? काय शर्ट बदलून घ्या बरं हो, कामाची अंघोळ झाली आहे अगं तुमची. किती गर्दी होती का ट्रेनला. मी आता आंघोळच करून घेतो. हो. हे बरं मला एक सांग, पमाचा नंबर काय? का बरं काय सगळे खुशाल आहेत ना तिच्याकडे? हम्म. काय फोन बिन नव्हता अगं ना? नाही, मला फोन करायचा होता. 876-7687 आणि पुन्हा 9 नाही आधी 2 लावायचा. 8 राहू दे मी रीडायल मी करतो. डायरीत बघून नाही थांब ग, रीडायल करतो मी. विडायला कोणी केला होता फोन? हा हॅलो, कोण बोलतोय? हा पमा मी शेखर बोलतोय. हो नाही मी सहज हो सलाकानी केला होता ना आता. हो 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 मला नाही काय मी त्याला म्हणालो मला फोन दे, मला बोलायचं तेवढं त्यांनी कट केला फोन. हो नाही सहज. सगळे खुशाल आहेत का विचारून घ्या ना. श्यामल विचारते सगळे खुशाल आहेत ना. हा. हो 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 बरं. नाही आमच्याकडे सगळे ठीक. हो आबा पण बरे आहेत. श्यामल बरी आहे. चल मग हा फोन करत जा मधून मधून. हा चल ठेवतो. काय चाललंय कळेल का मला? अगं काय नाही ग, सहज आपलं चौकशी करायला केला फोन. तुम्ही चहा घेणार का सरबत करू मी तुमच्यासाठी? हो श्यामल. काय? अगं शलाकाच्या मैत्रिणी कशा आहेत ग? आता कशा म्हणजे काय? नाही म्हणजे अशा योगिता टाईपच्या कोणी? नाही बऱ्या आहेत त्या तशा. हा आणि तिचा एखादा मित्र वगैरे आहे का? म्हणजे हा ऑफकोर्स असणार, आता कॉलेजमध्ये असणार नाही का? पण मी काय म्हणतो श्यामल, तू ना जरा हळू चौकशी करून घे. म्हणजे एखादा चांगला तिचा मित्र काय हळू विचारून घे तिला. अहो काय जरा अतिच होत आहे तुमचं. संशय घेण्यास वागली आहे का ती? नाही मग काय बोलताय तुम्ही? मी नाही विचारलं, तुम्ही विचारू नका असं. तिला मुलांच्या मनावर परिणाम होतो. काय असं? चाहे मार डालो राजा, चाहे काट डालो राजा, हम तो यारी करेंगे, दिलदारी करेंगे, हम तो यारी करेंगे, दिलदारी करेंगे. झाली खरेदी? काय काय खरेदी केलं लिंकिंग रोडवरून? निकिताला शॉर्ट कुर्ते हवे होते ना, बांधणी स्टाईल, आणि कॉटनचे टॉप सुद्धा घेतले. मिळाले? अगदी मनासारखे मिळाले. मग तू तुझ्यासाठी काय घेतलंस लिंकिंग रोडवरून? काय नाही. अगं पण तू काल घेतलंस का लिंकिंग रोडवरून तुझ्यासाठी? काल नाही. पण तू काल गेली होतीस ना लिंकिंग रोडला? हो काल गेले होते, पण माझ्यासाठी नाही, मग कुणासाठी गेली होतीस लिंकिंग रोडला? निकितासाठी. अहो म्हणजे काल पण टीचर्ससाठी गेलो, पण जास्त शॉपिंगच नाही करता आलं. संडे होता, इतकी गर्दी होती, आणि निकिताला इतकी भीती वाटते ना पॉल्युशन इन्फेक्शनची. म्हणजे काय बरोबर आहे तिचं. अच्छा म्हणजे काल तू निकिता आणि शैला गेला होता लिंकिंग रोडला. आणि कोण? नाही आणि अगं आई जेवायला बोलवते कधीपासून. चल लवकर. हो आले 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 आले. चाहे मार डालो राजा, चाहे काट डालो राजा, हम तो यारी करेंगे, दिलदारी करेंगे. सोयम सोयम तदनुम तुम तादानी, सोयम सोयम तदनुम तुम तादानी. झालं भटकून काय? कामासाठी गेलो होतो. तुला पण प्रॉब्लेम आहे? मला कसला प्रॉब्लेम? आणि ये तुला पणचा अर्थ काय? अरे बाबा माझी चौकशी करत होते. म्हणजे प्रश्नांचा नुसता भडीमारच सुरू होता, पण त्यांचं इंटेन्शनच कळत नव्हतं. शलाका मला वाटतं तुझ्यातली स्मरणशक्ती टेस्ट करत असणार. म्हणजे तू दिवसभर केलेली कामं तुझ्या किती लक्षात राहतात ते बघत असणार. सायकोलॉजिकल ट्रीटमेंट सुरू आहे ना तुझी. गप रे शिर्या, प्रत्येक गोष्टीत काय मस्करी. पण बाबा लिंकिंग रोड बद्दल काय एवढं खोदून विचारत असावेत? तू काय वाईट केलंयस का? कमॉन, माझ्याबरोबर शैला आत्या आणि निकिता पण होती. अच्छा म्हणजे त्या दोघी नसत्या आता वाईट केलं असतंस. जॉब ना. शलाका कर, नाही त्याला डर कशाला? म्हणजे मी काय एवढी अस्वस्थ होतीये? मी काहीच केलं नाहीये. मग मी काय एवढा विचार करतेय? तू विचार करतेस?
त्याला काय विचार करतेस तू? म्हणजे सिव्हिअर प्रॉब्लेम. आबा प्रत्येक गोष्ट, कुठली गोष्ट सिरियसली सांगायला गेले ना त्याची मस्करीच का करत असतो रे सारखी? गप्पा बाई, चिडवू नकोस. अगं एकुलती एक बहीणच ना माझी. आज नाही तर उद्या तुझं लग्न होणार, सासरी जाणार. हा मग फ्युचरचा कोटा पूर्ण करायला नको? मी लग्न करणार नाहीये. आणि केलं तर त्यालाच इथे आणीन घर जावई म्हणून. मी नाही कुठे जाणार आहे. लिंकिंग रोडला कोणी सापडलं? शिर्या काय ऐकूया काय ऐकूया काय ऐकूया काय रे शेखर, तू केव्हा आला? तू कधी आलास? सच्ची बोल. अहो मी मगाशीच आलो, पण तुम्ही कुठे होता? अरे मी नेगेन बरोबर त्या वाचनालयामध्ये गेलेलो होतो. हो ते हे वाचनालयाचे व्यवस्थापक भेटले होते, नाईक. ते मला काय म्हणत होते माहितीये, अरे सगळ्या वाचनालयांना टाळं लावायची वेळ आलेली आहे. वाचनप्रेमी कोणी डोकावतच नाही तिकडे. साहित्यप्रेमीचा तुटवडा पडला का, करणार काय तिकडे? हा मी मनात म्हटलं की जवळपास मराठी माणसं राहिलेत कुठे, मराठी साहित्याची आवड कशी? तर बरं का, आम्ही पेन्शनर्स क्लबनी एक उपाय शोधून काढलेला आहे. आम्ही एक ग्रंथयात्रा काढणार आहोत. तर नेहमी मला काय म्हणाले की शेखरच्या ओळखीनं एखादा नामवंत साहित्यिक आणता आला तर बघ, हा म्हणजे सोन्याहून पिवळं होईल. काय तुला काय वाटतं? हो बघू. काय रे, मी एवढा हातभर बोललो तर तुला डोक्यावरून गेलो की काय? नाही आबा, तसं थोडं बहुत लक्ष आहे माझं. थोडं बहुत? मी थोडं बहुतच बोलायला पाहिजे होतं. आबा शैलाच्या बाबतीतही असंच घडलं असेल का? असं म्हणजे ती लायब्ररी जायची, पण घरी सुद्धा वाचक. कुठल्या संदर्भात बोलतोय? नाही काय नाही. काय रे शेखर, तुझी मनस्थिती काही बरी वगैरे नाहीये का? हा अरे तुला कोणी बोललं का काही ऑफिसमध्ये? हो म्हणजे बोललो ना, त्यामुळेच तर हे सगळं झालंय. अरे आपण लक्ष द्यायचं नाही रे. हा हो, पण आबा मला सगळं जरा संशयास्पद वाटतंय. मी तुला मागे काय सांगितलं होतं ती ट्रिक लक्षात ठेव. एखादी घटना का घडली, काय घडली, हे सगळं त्याच्या मुळाशी जाऊन त्याचा शोध घ्यायचा. नाही माझाही तोच प्रयत्न आहे, पण काय आहे की ताकास तूर लागू देत नाहीये त्याला. का कुठे कुठे ठेवल्या त्या फाईल्स? कसल्या फाईल्स? अरे काय तू ते फाईल्स, तुला ते टेन्शन लागलं ना ऑफिसमध्ये, काय ते म्हणतात ना सगळे गवगाव काय वगैरे म्हणतात. अहो अबा काय काय बोलताय तुम्ही? अहो मी शलाकाच्या बाबतीत बोलत होतो. शलाक? काय झालं शलाकाला? नाही काय नाही. आबा तुम्ही टीव्ही बघत बसा, मी जरा आलो. अरे शेखर, हे शैलाचा फोन आला होता मगाशीच. काय काय म्हणत होती? काय विशेष नाही, शलाकाशीच बोलत होती. म्हणाली एकदा घरी येऊन जा. घरी येऊन जा? शैला म्हणाली? कुठलं घर? नाही अहो पमाचा फोन आला होता. पमा नाही रे, मी म्हटलं शैलाचा फोन आला काय विचारलं? नाही शैलाचा पण आला होता. काय नाही मजेत आहे, ठीक आहे म्हणाली. काय बरं शैला त्याची व्यवस्था झाली. अरे वा, बहुत अच्छे, बढिया आहे. काय काय बढिया? काय झालं? शैला त्या गोव्याला जाणार आहे ना, त्यासाठी गाडीची व्यवस्था झाली. चांगलं झालं. पण योगिकाचं काय? ती सांगलीहून यायची आहे हो परस्पर. कुठे? इथे नाही हो, सांगलीहून डायरेक्ट तिकडे पोहोचणार आहे. कदाचित शैला आत्याच्या आधी पोहोचेल. अरे म्हणजे शिर्या, ती ज्या वृद्ध जोडप्याला सांभाळते त्या वृद्ध जोडप्याला घेऊन फिरणार सगळीकडे. हे कौतुकच आहे. हा पण योगिताचं कौतुक आहे नाही का? खरंच कौतुक आहे तिचं. म्हणजे आतापर्यंत योगिताने केलेले 100 गुन्हे माफ आहेत तिला. हो, पण म्हणजे आपली योगिता तशी अगदी गुणाचीच आहे. पण यावेळेस मला काय कौतुक वाटतं माहितीये का, तिने म्हणजे स्वतःसाठी काही केलेलं नाहीये, दुसऱ्यासाठी काहीतरी केलं म्हणून फार मला कौतुक वाटतं नाही का? काय कशाला का? कसला विचार करते? नाही काय नाही. अगं जे तू नुसतीच काय बसले? श्यामल काय म्हणत होती तू काल? काय
नाही मी काहीच म्हणत नव्हते. मी म्हणत होते हिने आपल्या शलाकांनी असं तिच्याकडनं शिकावं की दुसऱ्याचा विचार करायचा. म्हणजे योगिता कसं स्वतःचं सगळं विसरून गेली अस्तित्व आणि दुसऱ्यासाठी काहीतरी करतेय ना, त्याचाच विचार करतेय. तसं तिने करावं, नेहमी दुसऱ्याचा विचार करावा. काही गरज नाहीये दुसऱ्याचा विचार करण्याची. आणि हा कोण आहे ग दुसरा? हा, एक तर समोर तर येऊ दे, सोडून काढतो. हे वेळची कळ असेल तर ते सोडून दे. मग ताक आहे का? हो, पण तुम्ही भात कुठे घेतला? नाही, ऍसिडिटी वाढली जरा, ताक पाहिजे. अगं, ह्या योगिता बद्दल एकंदर तुझं मत काय आहे? म्हणजे नाही म्हणजे असं बघ की ज्या पद्धतीनं तिनं शैला आणि अरविंदचा निर्णय धुडकावून लावला त्याच्यावरून ती अतिशय विचारी मुलगी आहे असं वाटतं. पण मग दुसऱ्या बाजूने विचार केला तर असं वाटतं की खूप उथळ आहे ती. म्हणजे या सगळ्यावरती तुमच्या पिढीचं नक्की मत काय आहे? युअर राईट बाबा. म्हणजे ना, योगुताईच्या आधीच्या मतांवर मीही खूप चिडले होते, पण नंतर विचार केला ना तर असं वाटतं काय चुकीचं वागली योगुताई. म्हणजे तिची निशू बद्दलची मतं, तिच्या अँगलनी जर विचार केला तर बरोबरच होती. कधी कधी असं वाटतं तिचाच आदर्श ठेवावा का? नाही नको, काही गरज नाही. बाबा एवढे का दचकताय? मी गंमत म्हणून म्हणाले. तुमची गंमत होते ग, पण त्यानंतर ती सगळी गंमत निस्तरायला लागते आई बापांना. लोक म्हणतात ना तेच खरं. वयात आलेली पोर आणि आई बापाच्या जीवाला घोर. तळ हाताच्या फोडासारखं पोरीला जपायचं, वाढवायचं आणि मग एक दिवशी कुठल्या तरी अनोळखी माहीत नसलेल्या माणसाकडे सोपवून टाकायची. बघ ना, हे सगळं ना एकदा तू एका बापाच्या अँगलने विचार करून बघ, किती फ्रस्ट्रेटिंग आहे ते. म्हणजे हे सगळं माहिती असतं का की मुलगी काय कायमची आपल्या घरी राहणार नाही, कधी ना कधी ती आपलं घर सोडून नवऱ्याकडे जाणार. पण सगळं माहीत असून सुद्धा. बाबा काय झालंय? मी नाही असं वागणार. रिलॅक्स. नाही मी तुझ्याबद्दल नव्हतं बोलत घ्यायचं. मी आपला सहज विषय निघाला म्हणून बोललो. सहज. काय का परवा लिंकिंग रोडला तुम्ही शॉपिंगला गेला होतात ना? हो. तिघीच होतात ना, तू, निकिता आणि शैला? हो, तिघीच होतो. का काय सहज? बाबा सांगायचंच राहिलं तुम्हाला. काय ते? आम्ही चाललो होतो ना लिंकिंग रोड वरनं, अचानक माझ्यासमोर एक मुलगा आला. हँडसम होता तो. त्याला कुठला तरी पत्ता हवा होता, पण इतका डिसेंट होता ना. बाबा मला एक क्षण असं वाटलं ना, उद्या लग्न करायचं ना तर अशाच एखाद्याशी करायचं. काय नाव काय होतं का त्याचं? माहिती नाही. त्यांनी पत्ता विचारला, मी सांगितलं, तो निघून गेला. मी ना त्याच्याचकडे बघत राहिले. काय लुक्स होते माहितीये. म्हणजे ऋतिक म्हणू नका, शाहरुख म्हणू नका, आमिर म्हणू नका, खल्लास होता तो. गुड नाईट, लवकर या.